स्नो व्हाईट आणि जादूचा आरसा. कोणे एकेकाळी एका सुंदर निळ्या आकाशाखाली हिरवगार गवत होतं. तिथे एक दिमागदार राजवाड्यात स्नो व्हाईट आणि राजपुत्र एंटवान आनंदात राहत असे. तिथून जवळच पर्वतांच्या मागे एका अंधाऱ्या गुहेत एक दुष्ट राणी हेला राहत असे. स्नो व्हाईटला मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तिला आणि तिच्या नोकराला डंकवला हाकलण्यात आलं होतं. आणि आता हेलाकडे एक नवीन दुष्ट योजना होती. डंकव, यावेळी मला कोणी चढवू शकणार नाही. मी स्नो व्हाईटचा बदला नक्की घेणार. तुम्ही नक्कीच घ्याल राणी साहेब. चेंबरलेन, चेंबरलेन, सांग मला जगात सर्वात सुंदर कोण? तुम्हीच माझ्या राणी साहेब. तुमच्यापेक्षा सुंदर या जगात कोणीच नाही, फक्त एकी शिवाय. मूर्ख मूर्ख डंकव, नाही, सर्व देशात मी सुंदर असायला हवी. मी एक जादूचा आरसा बनवेन आणि काळोखी जंगलाचा शोध घेईन. हेलाचा मूळ जादूचा आरसा राजवाड्याच्या काळकोठडीत बंद होता. म्हणून हेलाने एक नवीन जादूचा आरसा बनवण्याची योजना आखली. त्यासाठी तिला सर्व जादूचे अवशेष प्राप्त करावे लागले. सर्वात आधी तिने काही जिमजाईमची पानं, मग जादूच्या गुलाबाच्या पाकळ्या आणि तरंगणारे दलदलीचे दगड एकत्र केले. त्यांच्या जादूच्या पुस्तकाने त्यांना हे सर्व साहित्य 20 मिनिटे 400 डिग्रीवर उकळायला सांगितलं. आणि मग त्या काळ्या काढ्यातून जन्माला आला आणखी एक शक्तिशाली जादूचा आरसा. काळ्या दर्पणा जागा हो. मला स्नो व्हाईटच्या मजेदार लहान बुटक्यांचं जंगल दाखव. डंकवने जे पाहिलं त्याने तो आश्चर्यचकित झाला. नवीन जादूचा आरसा त्याच्या समोर तरंगत आला, जो काळ्या दगडांच्या किनारीने आणि जांभळ्या चमकत्या फ्रेम मध्ये सजला होता. आरशात बुटके जंगलात दिसू लागले, पण तो काळोख खूप भयानक वाटत होता. हेला आरशात गेली. काळ्या दर्पणा, आता भिंत सोड आणि बुटक्यांचं जंगल बदलून टाक आणि त्यांवर ताबा मिळव. दरम्यान 7 बुटके जे दिवसभर खाणीत काम करत होते एक एक करत बाहेर आले. पहिला एस, दुसरा शाय, अँग्री, सिली, क्युरियस, जॉली आणि लेझी. आज खूप काम केलंय. थोडी विश्रांती घेतो. मला इथे झोप लागेल. अजिबात नाही. उठ, आपण आराम नाही करू शकत. आपल्याला रात्र होण्याआधी घरी जायला हवं. बुटके मग एका रांगेत घराकडे जाऊ लागले. सिली बुटका रांगेत शेवटी चालत होता. त्याने झाडाच्या फांदीमधून एक कावळा उडताना पाहिला. कावळ्याच्या तोंडात एक चमकणारा दगड होता. सिली बुटक्याचं मन विचलित झालं आणि त्याने झाडावर चढायला सुरुवात केली कावळ्याच्या तोंडातून दगड घेण्यासाठी. वर वर तो अगदी कावळ्याला पकडणारच होता आणि झाड हलू लागलं. कावळा उडून निघून गेला. झाडाच्या फांद्यांनी सिली बुटक्याला घट्ट पकडलं. तो हलूच शकत नव्हता आणि या झटापटीत त्याची हिरवी टोपी फांदीत अडकली. इतर बुटक्यांच्या लक्षातच आलं नाही की सिली बुटका त्यांच्यासोबत नाही. ते पुढे जात राहिले. आता क्युरियस बुटका सर्वात मागे होता.
आणि त्याला एका रुचकर केकचा सुगंध आला. त्याने डोळे मिटले आणि जेथून सुगंध येत होता त्या दिशेने चालायला सुरुवात केली. जादूच्या जंगलाने त्याला झाडाच्या फांदीत ओढून घेतलं आणि त्याचं डोकं झाडावर आपटलं आणि मग जंगलाच्या त्या जादूच्या सुगंधाने त्याला झाकून टाकलं आणि घेऊन गेलं. आता तेथे फक्त त्याची टोपीच उरली होती. इतर बुटके शेवटी जंगलातील त्यांच्या छोट्याशा झोपडीत पोहोचले. दरम्यान महालात स्नो व्हाईटने तिच्या आवडत्या मित्रांकरता 7 बुटक्यांकरता सगळ्यात स्वादिष्ट खाद्यपदार्थ बनवले होते. राजकुमार, मी माझ्या मित्रांना 7 बुटक्यांना भेटायला जंगलात जाते. सांभाळून जा, ती दुष्ट हेला कुठेही असू शकते. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे प्रिय. स्नो व्हाईटने जंगलातून चालत चालत तिचा मोठा प्रवास सुरू केला. एक सुंदर पक्षी आला आणि तिच्या खांद्यावर बसला. तो तिला काहीतरी सूचना देण्याचा प्रयत्न करत होता. पक्षी उडाला. त्याला वाटत होतं की स्नो व्हाईटने त्याच्या मागे यावं. बरं, ठीक आहे, तुझी इच्छा आहे का मी तुझ्या मागे यावं? ठीक आहे. स्नो व्हाईटने पक्षाच्या मागे जायला सुरुवात केली आणि तिला एका फांदीवर एक हिरवी टोपी लटकलेली दिसली. अरे, ही तर सिली बुटक्याची टोपी आहे. नक्कीच त्याच्याबरोबर काहीतरी अघटित घडलं असणार. राजकुमारी रंगीत पक्षाच्या मागे चालत राहिली. मग तिला काटेरी औषधांच्या मुळ्यांवर पिवळी टोपी सापडली. अरे, ही तर क्युरियस बुटक्याची टोपी आहे. राजकन्या आणि रंगीत पक्षी लवकरच 7 बुटक्यांच्या झोपडीत पोहोचले. बुटक्यांना आशा होतीच की त्यांची आणि स्नो व्हाईटची भेट होईल. ओह स्नो व्हाईट, मला किती आनंद झालाय तुला पाहून. आम्हाला मूर्ख आणि उत्सुक सापडत नाहीयेत. कृपया आम्हाला मदत कर. आपण त्यांना शोधायला ते नक्कीच त्या दुष्ट हेलाच्या कचाट्यात सापडले असणार. आपल्याला त्यांना शोधायला हवं. लाजाळू आणि मी आम्ही घरातच थांबतो. कदाचित ते परत आले तर. स्नो व्हाईट, एस, जॉली आणि अँग्री शोधायला बाहेर पडले. दूर टेकड्यांमध्ये राणीच्या दुष्ट गुहेत हेला आणि तिचा नौकर डंकाऊ यांनी क्युरियस बुटका आणि सिली बुटक्याला एका पिंजऱ्यात डांबलं होतं. स्नो व्हाईटची मदत केल्याबद्दल तुम्हाला शिक्षा करण्यात येईल. तुम्हा सर्वांना काळोख्या जंगलात नष्ट करून टाकेन. हेला पुन्हा तिच्या गुहेत तिच्या जादूच्या आरशाजवळ गेली. काळ्या दर्पणा, स्नो व्हाईट आणि तिच्या मित्रांचा पत्ता सांग. प्रसन्न वातावरण वादळात बदलून टाक. स्नो व्हाईट आणि बुटके रस्त्याच्या कडेने रंगीत पाखराच्या मागे जात होते. पण मग वातावरण बदलून वादळ आलं. ते काळोखातून चालत राहिले कारण त्यांना मित्रांना शोधायचं होतं. अख्खी रात्र ते पर्वतांमध्ये चालत राहिले. रंगीत पक्षी बुटक्यांना वाचवायला त्यांना पर्वतावर घेऊन जात राहिला. उंच टेकडीवरून दुष्ट हेला स्नो व्हाईट आणि इतर बुटक्यांना येताना पाहत होती. तिला ठाऊक होतं की ते वादळाने दमून जातील. हो, मला ठाऊक होतं ते येणार. डंक्याव, सगळं तयार आहे. हो माझ्या सर्वात सुंदर राणी, सगळं तयार आहे. स्नो व्हाईट आणि बुटके थकले होते पण चढतच राहिले आणि ते जसे टोकावर पोहोचले त्यांना टेकडीवर गुहेचं प्रवेशद्वार दिसलं आणि तो पिंजराही ज्यात क्युरियस आणि सिली बुटक्याला कैद केलं होतं. घाबरू नका, आम्ही तुम्हाला वाचवू. स्नो व्हाईट, काळा आरसा बघ. तिच्या जवळ गुहेमध्ये काळा आरसा आहे. स्नो व्हाईटने सावधपणे गुहेत प्रवेश केला.
बाहेर डंकाव पिंजऱ्यावर लक्ष ठेवून होता. बुटके कुजबुजले आणि त्यांच्या मित्रांना वाचवण्यासाठी त्यांनी एक सुंदर योजना आखली. अँग्री हळूच डंकावच्या मागे गेला आणि त्याच्या डोक्यावर त्याने एक मोठं पोतं ठेवलं. मग जॉली बुटक्याने पिंजरा उघडला, पण तो एवढा जोरात खाली आला आणि डंकावच्या डोक्यावर आपटला आणि डंकाव बेशुद्ध पडला. तरी बरं, पिंजऱ्याचा दरवाजा अजूनही बंद होता. चावी डंकावच्या गळ्यात आहे. गळ्यामध्ये बघ. बघ तर, बरोबर. पिंजरा उघड. जॉली बुटक्याने ती चावी घेतली जी डंकावच्या गळ्यात होती आणि त्याने झटकन पिंजरा उघडला. सिली आणि क्युरियस बुटके बचावले. पण गुहेच्या आत स्नो व्हाईट राणी आणि हेला समोरासमोर होत्या. हेला, वाईट वागून सुंदर नाही दिसू शकत. तुला सुंदर दिसायचं असेल तर तुझं मन बदलावं लागेल. लोकांना त्रास देणं बंद करावं लागेल. सुंदरता मनातून येते. पण त्या दुष्ट हेलाने याकडे लक्ष दिलं नाही. तिने जादूचा मंत्र बोलून तिचे डोळे लाल आणि बोट टोकदार केली. पण हेलाच्या मागे बुटके स्नो व्हाईटची मदत करायला आत घुसले. हेला स्नो व्हाईटच्या दिशेने सरकली आणि तिला जादूच्या आरशात ढकलण्याचा प्रयत्न केला. स्नो व्हाईट, जादूच्या आरशात जा. मग तू कायमची त्या काळोखी जंगलात नाहीशी होशील. सिली बुटका त्या उंच राणी हेला समोर हळूच गेला आणि इतर बुटक्यांनी तिला मागून धक्का दिला आणि स्नो व्हाईट ऐवजी हेला जादूच्या आरशात गेली. हेलाच्या किंचाळण्याने डंकावला जाग आली. तो गुहेत धावला आणि आरशाच्या बाजूला स्नो व्हाईटला पाहिलं. मी सुद्धा येतो माझ्या राणी, सर्वात सुंदर या धरतीवर. ते आरशात अडकले होते. बुटके आनंदाने धावत गेले आणि स्नो व्हाईटला त्यांनी मिठी मारली. आम्हाला वाचवल्याबद्दल धन्यवाद स्नो व्हाईट. आपल्याला आरसा नष्ट करायला हवा. बुटक्यांनी आणि स्नो व्हाईटने जादूचा आरसा टेकडीवरून खाली फेकला. आता घरी चला. शेवटी सिली आणि क्युरियस पुन्हा घरी आल्याने आनंदात होते. स्नो व्हाईट सोबत त्यांनी आनंदात मस्त जेवण केलं आणि मज्जा केली. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक गरीब पण मनाने श्रीमंत असा एक मुलगा होता. नाव होतं अल्लादीन. तो त्याच्या आईसोबत राहत असे आणि पैसे कमावण्यासाठी, घर चालवण्यासाठी कठीण कठीण कामे करत असे. एक दिवस एका दूरच्या बाजारात तो केळी विकण्यासाठी चालला होता. अचानक त्याला एक माणूस भेटला ज्याची मोठी दाढी होती आणि तो खूप उंच होता. तो हातातील सोन्याचे नाणे दाखवत बोलला, माझ्या बाळा, मी तुझ्या बाबांचा लहानपणचा मित्र आहे. तुला हे सोन्याचं नाणं हवंय का? सोन्याचं? एवढं तर मी आयुष्यभर केळी विकून सुद्धा नाही कमावू शकणार. त्या माणसाने अल्लादीनला तेथेच एका दगडाखाली एक खड्डा दाखवला आणि त्याला आत जायला सांगितले. अल्लादीनला हे काम खूप सोपे वाटले. दोघांनी मिळून तो दगड बाजूला केला. तेथे होती एक गुहा. आपले लहान शरीर घेऊन अल्लादीन त्या गुहेत शिरला आणि तेथे असलेल्या पायऱ्या उतरून तो खाली जात राहिला. अगदी तळाशी पोहोचला. पाहतो तर काय, त्या गुहेमध्ये एका जुन्या दिव्यातून प्रकाश येत आहे. जेव्हा त्याने तेथे खजिना पाहिला, त्याचे डोळे विस्फारले. हिरे, मोती, सोने काय नव्हतं तेथे. अल्लादीन हे सर्व पाहत असताना वरून एक आवाज आला आणि अल्लादीन घाबरला. बाळा, तुला एक दिवा दिसेल. तू विझवून माझ्याकडे घेऊन ये. लवकर ये.
अल्लादीनला खूप आश्चर्य वाटलं की एवढा खजिना सोडून त्या माणसाला हवा होता फक्त तो जुना दिवा. असं कोणी का करेल? आता अल्लादीनला भीती वाटू लागली. अल्लादीन तो दिवा घेऊन पायऱ्यांनी वर जाऊ लागला, पण तेवढ्यात तो माणूस ओरडू लागला, दे तो दिवा मला, लवकर दे. अल्लादीनला त्याचं वागणं कळतच नव्हतं. आधी मला इथून बाहेर काढा. जर तो दिवा तुम्हाला दिला नाहीस तर मी तुला या गुहेत कायमचं बंद करून टाकेन. आता अल्लादीनच्या लक्षात आलं की त्या माणसाचा हेतू योग्य नाही. नाही, आधी मला इथून बाहेर काढा. मूर्खा, आता तुला सोडणार नाही. अहो थांबा, तुम्ही हे काय करताय? त्या माणसाने दगडाने गुहा बंद तर केली, पण त्याची अंगठी खाली पडली आणि पोहोचली अल्लादीनकडे. ती त्याने उचलली आणि आपल्या बोटात घातली. घालताच गुहेमध्ये ढग तयार झाला आणि त्यातून निघाला एक मोठा प्राणी. घाबरून अल्लादीनचं अवसान गळालं. तुला जे हवं असेल ते तू मागून घे, मात्र एक गोष्ट लक्षात ठेव, तू फक्त 3च गोष्टी मागू शकतोस. 3च गोष्टी. मला घरी जायचंय. पापणी लवते न लवते तोच अल्लादीन घरी पोहोचला. अल्लादीनला पाहिल्याबरोबर त्याची आई ओरडली. अल्लादीनने आईला सर्व घटना सांगितली. तो माणूस, ती गुहा, तो खजिना आणि हा दिवा. अल्लादीन त्या दिव्यावरची धूळ पुसतच होता तेव्हाच त्यातून धूर निघाला आणि संपूर्ण खोलीत पसरला आणि त्यातून निघाला जिन्नी. वाह, खूपच छान. मी या दिव्यामध्ये शेकडो वर्ष बंद होतो आणि तुम्ही मला वाचवलात. आका, काय हवा असेल ते मागा माझ्याकडे. आता ही काय नवीन समस्या आहे? हाच विचार करत अल्लादीन आणि आई त्याच्याकडे पाहू लागले. बोला आका, बोला. काय इच्छा आहे तुमची? असं असेल तर जाऊन माझ्यासाठी स्वादिष्ट खायला घेऊन ये बघू. अचानक एक खाण्याचं टेबल आलं आणि त्यावर सुंदर जेवण, पिण्यासाठी सरबत आणि पेस्ट्रीज आणि एक फुलदाणी सुद्धा होती. त्या दिवसापासून अल्लादीन आणि त्याची आई यांना जे काही हवं असेल ते जिनी आणून द्यायचा. ते आनंदाने राहू लागले. अशा प्रकारे काळ पुढे सरकला. एक दिवस तो बाजारात गेला. तेथे त्याला एक पालखी दिसली. त्याला समजलं की त्या पालखीत राजाची मुलगी राजकुमारी जस्मीन होती. अल्लादीनने तिचा चेहरा पाहिला आणि तो प्रेमात पडला. त्याने आईला जस्मीन बद्दल सांगितलं. आईने जिनीकडून एक खोका भरून सोनं घेतलं आणि राजाला द्यायला राजमहालात गेली. तेथील शिपायांनी तिचा खोका राजापर्यंत पोहोचवला आणि राजाने खुश होऊन तिला भेटायला बोलवलं. आईने त्यांना तिच्या मुलीच्या प्रेमाबद्दल सांगितलं. तेव्हा राजाने आदेश दिला की अल्लादीनने त्यांची श्रीमंती आणि ताकद सिद्ध करावी. जर तुझ्या मुलाला माझ्या मुलीशी लग्न करायचं असेल तर त्याला म्हणावं 40 सेवक 40 रक्षकांच्या ताफ्यासह माझ्याकडे पाठवून दे, ज्या प्रत्येक सेवकाकडे अनमोल अशी हिरे माणकं असतील. हे ऐकून अल्लादीनची आई उदास होऊन घरी परतली. त्यांना खात्री होती की जिनी एवढं सगळं देऊ शकणार नाही. अल्लादीनने पुन्हा दिव्याने जिनीला बोलावलं. मागा का, काय हवंय तुम्हाला? अल्लादीनने त्याला राजाची मागणी सांगितली. हे ऐकून
जिनीने टाळी वाजवली आणि तेथल्या तेथेच खजिना घेऊन 40 नौकर आणि 40 शिपाई प्रकट झाले. राजाने पाहिलं की त्यांना जे काही मागितलं होतं अल्लादीनने पाठवलं आणि ते खुश झाले. त्यांनी विचार केला, किती पैसे आहेत या मुलाकडे? माझी इच्छा आहे की माझ्या मुलीने एका मोठ्या आलिशान राजवाड्यात राहावं. जर तसं असेल तरच मी माझ्या मुलीचं लग्न करेन. अल्लादीनने राजाची इच्छा जिनीला सांगितली. जिनीने पुन्हा टाळी वाजवली आणि तेव्हाच एक दिमाखदार महाल त्याच्या समोर उभा राहिला. अल्लादीनला विश्वास बसत नव्हता. राजाला वाटले की अल्लादीनपेक्षा श्रीमंत मुलगा कधीच मिळणार नाही. त्यांचं लग्न धूमधडाक्यात झालं. 3 दिवस पर्यंत सोहळा चालू होता. सगळ्यांना अल्लादीनचं नशीब आणि श्रीमंतीबाबत माहित होतं. पण अल्लादीन आणि त्याच्या आईने जस्मीनला जिनीबद्दल काहीच सांगितलं नाही. एक दिवस अल्लादीनच्या महालाजवळ एक माणूस आला. जुने दिवे द्या, जुने दिवे द्या आणि त्या बदल्यात नवीन घ्या. जुने दिवे द्या आणि त्या बदल्यात नवीन घ्या. जस्मीनने हा आवाज ऐकला. तिला वाटलं की जुन्या दिव्यांच्या ऐवजी नवीन दिवा मिळाला तर अल्लादीन खूप खुश होईल. तिने आनंदाने एक नवीन दिवा घेतला. हा माणूस तोच होता ज्याने जिनीला अगदी सुरुवातीला गुहेमध्ये बंद केलं होतं. त्याला दिवा मिळताच त्याने जिनीला सांगितलं की महाल जस्मीन सोबत तेथून हलवला जावा. अल्लादीन जेव्हा त्या दिवशी संध्याकाळी परत आला त्याला त्याचा महाल कुठेच दिसला नाही. त्याला समजलं की काहीतरी गडबड आहे. तो आपल्या जुन्या घरात गेला आणि गुहेत मिळालेली अंगठी शोधली. ती बोटात घालताच तो मोठा प्राणी पुन्हा प्रकट झाला. तुला जे काही हवं असेल ते तू मागून घे, पण लक्षात ठेव आता तुझ्या 2च इच्छा बाकी आहेत. फक्त 2. मला जास्मिनकडे घेऊन चल. पाहता पाहता तो महालात पोहोचला. कोणी पाहू नये म्हणून तो लपून बसला. जस्मीन त्या माणसाची सेवा करत होती आणि तो दिवा देखील त्याच्या जवळच होता. लपून छपून अल्लादीनने ती अंगठी पुन्हा बोटात घातली आणि तो मोठा प्राणी पुन्हा प्रकट झाला. जे काही तुला हवं असेल ते मागून घे, पण लक्षात ठेव आता केवळ एकच इच्छा उरली आहे. त्या बदमाशाला कायमसाठी झोपवूनच ठेव. ताबडतोब तो धावत धावत जस्मीन जवळ गेला, जी त्या माणसाला खूप घाबरली होती. अल्लादीनला पाहून ती खूप खुश झाली. आता अल्लादीनने जस्मीनला पूर्ण गोष्ट सुरुवातीपासून सांगितली आणि जस्मीनला हे ऐकून आश्चर्य वाटत राहिलं. अल्लादीनने पुन्हा दिवा घासला आणि जिनी बाहेर आला. मागा, का तुम्हाला काय हवं असेल ते मागा. ह्या बदमाशाला एवढं दूर घेऊन जा की हा आम्हाला पुन्हा कधीच शोधू शकणार नाही. आणि तो माणूस अचानक अदृश्य झाला. अल्लादीनने त्या जिनीला तो महाल आणि जस्मीनला पुन्हा त्याच्या जागेवर पोहोचवायला सांगितलं. महाल आकाशात उडत उडत त्याच्या मूळ जागेवर पोहोचला आणि तेथे पोहोचल्यावर अल्लादीन पुन्हा आपल्या आईसोबत होता. पुन्हा एकदा अल्लादीन, त्याची आई आणि जस्मीन एकत्र राहिले, नेहमी आनंदात राहिले.
छोट्या जलपरीचं रहस्य. कोणे एकेकाळी समुद्राच्या सर्वात सुंदर महालात राजकुमारी आरिया आणि प्रिन्स एडवर्ड राहत होते. संध्याकाळी ते महालाच्या घाटावर फिरायला गेले आणि त्यांनी सूर्यास्त पाहिला. मग सकाळच्या कोवळ्या उन्हाचा आनंद घेण्यासाठी ते समुद्रात पोहायला गेले. एक राजकुमार सोडला तर राज्यातील माणसांपैकी कोणालाच हे माहित नव्हतं की राजकुमारी आरिया मुळात एक मत्स्यकन्या होती. माझ्या राजकुमारी, शेवटी सर्वांना कळेल की तू एक मत्स्यकन्या आहेस. तुला हे गुपित का ठेवायचं आहे? सगळे तुझ्यासारखे दयाळू नसतात माझ्या राजकुमारा. जर त्यांना कळलं की मी एक मत्स्यकन्या आहे तर. जेव्हा कधी जलपरी आरिया तिचे गुपित सांगायचा विचार करायची तेव्हा तिला तिच्या पित्याचं बोलणं आठवायचं. बेटा, तुला माहीत असायला हवं की मनुष्य हानिकारक असतात. एक दिवस आरिया आणि तिची मैत्रीण महालातील नौकर लिली समुद्र तटावर फिरत होते. डॅगी, लवकर धावत जा आणि हे घेऊन ये पाहू. डॅगी तुमच्यावर खूप प्रेम करतो राजकुमारी. तो खूप वफादार आणि दयाळू कुत्रा आहे लिली. राजकुमारीची, जर तुमची हरकत नसेल तर तुम्हाला काहीतरी विचारू. हो हो, विचार ना. महालातील नौकर, माझा मित्र परिवार सगळ्यांना वाटतं की तुम्ही एक मत्स्यकन्या आहात. हे खरं आहे का? जलपरीने जे काही ऐकलं त्यामुळे ती चकित झाली. तिला लगेच समुद्रातील काही मुक्त आणि सुंदर आठवणी आल्या. नाही, हे खरं नाही. मी पण तुमच्यासारखीच एक मनुष्य आहे. मला फक्त पोहणं आणि समुद्री जीव पाहणं आवडतं. क्षमा करा माझ्या राजकुमारी. सगळे विचारत होते तेव्हा मी पण विचार केला की काही हरकत नाही लिली. तुम्ही मला क्षमा केली तरच मी महालात जाऊन काम करू शकेन. चला आपण परत जाऊया. लिली गेल्यावर आरिया तिच्या डॅगी सोबत घाटावर गेली. मला खूप वाईट वाटतं कारण मी माझ्या मित्र डॅकीला पण खरं सांगू शकत नाही. समुद्राकडे खूण करत डॅगी अनेक वेळा भुंकू लागला. डॅगी, तुला असं तर म्हणायचं नाही ना की मी माझ्या पाण्यातल्या मित्रांकडे जावं, हो ना? जेव्हा लिली महालाच्या हॉलमध्ये काम करत होती तेव्हा ताजी हवा खायला ती महालाच्या बाल्कनीत आली आणि तिने आरियाला घाटावर खाली पाहिलं. जणू आरिया समुद्रात उडी मारायलाच उभी असावी. लिलीने आरियाचे मानवी पाय मासळीच्या शेपटीमध्ये रूपांतरित होताना पाहिले. ती चकित झाली. ती पळाली आणि महालाच्या बाहेर निघून गेली. तिने जे पाहिलं त्यावर तिचा विश्वास बसत नव्हता. तिने तिच्या जवळच्या मित्रांना सांगायला सुरुवात केली तिने काय पाहिलं. इकडे जलपरी आरिया खोल समुद्री राज्यात गेली आणि तिचे पिता पोसायडन, तिच्या बहिणी आणि सर्वात चांगला मित्र छोट्या डॉल्फिनला भेटली, जे नेहमी आरियाचे प्रश्न ऐकून घेत असत. डॉल्फिन, मला लोकांना सांगायला भीती वाटते की मी एक मत्स्यकन्या आहे. तू का घाबरतेस आरिया? कारण सगळी माणसं माझ्या एडवर्ड सारखे दयाळू आणि समजूतदार असू शकत नाहीत. हो, पण तू नेहमीच लोकांचं भलं केलेस आरिया, म्हणून ते तुला झिडकारणार नाहीत. तू एक मत्स्यकन्या आहेस आणि खूप भाग्यवानही. ते समजून घेतील असं वाटत नाही का तुला? तू बरोबर बोलते आहेस डॉल्फी. नक्कीच ते समजून घेतील. जेव्हा आरिया तिच्या छोट्या डॉल्फी मित्राशी बोलत होती तेव्हा पृथ्वीवर लिलीच्या मित्रांनी तिच्यावर विश्वास ठेवला नाही आणि त्यांना वाटलं ती खोटं बोलत नाहीये. मी सिद्ध करून दाखवेन की राजकुमारी आरिया एक मत्स्यकन्या आहे. जेव्हा तटावर संध्याकाळ होत होती तेव्हा लिली हळूच
काचेचा डबा घेऊन घाटावर गेली आणि जलपरी आर्याच्या परत येण्याची वाट पाहू लागली. लिलीला या गोष्टीचं वाईट वाटलं होतं की तिचे मित्रमैत्रिणी तिच्यावर हसले होते आणि राजकुमारी आर्याने मत्स्यकन्या असण्याला नकार दिला होता. थोड्या वेळाने तिने एक लाट पाहिली आणि काचेचा डबा घाटाच्या काठापर्यंत आणून तिने तो पाण्यात ढकलून दिला. जलपरी आर्या पाण्यात होती. तिला पाण्यात खाली येणाऱ्या काचेच्या डब्याबद्दल काहीच माहित नव्हतं. जवळजवळ अदृश्य स्वरूपात ती पाण्यातून बाहेर पडून माणूस बनणारच होती, पण ती पाण्यातच काचेच्या डब्यामुळे जखमी झाली. तिला काही कळायच्या आतच डब्याचं झाकण बंद झालं. वाचवा, कोणीतरी मला वाचवा, हे काय होत आहे? जेव्हा लिलीला रशीच्या टोकाला काहीतरी जड जाणवलं तेव्हा तिने काचेचा डबा समुद्रातून ओढून घाटावर आणला. लिलीला पाहून आर्याला एक क्षण आधार वाटला. लिली, लिली, वाचव मला. माफ कर आर्या, तू एक मत्स्यकन्या आहेस आणि तू माझ्याशी खोटं बोललीस. आता मला माझ्या मित्रांना हे दाखवून द्यायचे की मी खोटारडी नाही. लिलीने काचेचा डबा ओढत एका निर्जन जागी आणला. आर्याने डब्यातून बाहेर यायचा प्रयत्न केला, पण तो घट्ट बंद होता आणि ती बाहेर पडू शकली नाही. ना ती तिच्या जमिनीवरच्या मित्रांना बोलावू शकत होती, ना समुद्रातील. शेवटी सकाळ झाली आणि लिली तिच्या मित्रांची वाट पाहण्याकरिता लवकर उठली. तिने काचेचा डबा कापडाने झाकून टाकला. छोटी जलपरी आर्या काहीच करू शकत नव्हती. तिला बाहेरचं काहीच दिसत नव्हतं आणि ती अजूनही खूप घाबरलेली होती. लिलीच्या मैत्रिणी शेवटी समुद्र तटावर आल्या. हा घ्या पुरावा की मी खोटारडी नाही. आपली राजकुमारी आर्या पहा. यावेळी तिने आपल्यापासून लपवलं की ती एक मत्स्यकन्या आहे. लिलीच्या मैत्रिणींचे डोळे विस्फारले गेले आणि त्या एवढ्या चकित झाल्या की त्यांची पापणीही लवत नव्हती. त्यांनी आर्याला खूप बारकाईने पाहिलं. हे पाहायला की खरंच ही राजकुमारी आहे का, ते चकित झाले होते. पण जेव्हा हे सगळं घडत होतं तिकडे दुष्ट समुद्री चेटकीण वेगा समुद्रातून पाहत होती. तिने या परिस्थितीचा फायदा घ्यायचा निर्णय घेतला. असं वाटतंय की आर्याला मदतीची गरज आहे. माझ्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. वेगाने तिच्या ऑक्टोपस भुजा पाण्यातून बाहेर काढल्या आणि समुद्री तटाजवळ नेल्या. तिने काचेचा तो डबा पकडला ज्यात आर्या होती. लिली आणि तिच्या मैत्रिणींना त्यांनी जे पाहिलं त्यावर विश्वास होत नव्हता. त्या खूप घाबरल्या. आर्याने काच फोडायचा प्रयत्न केला पण शक्य झालं नाही. वेगाने आर्याला समुद्रात ओढून घेतलं आणि नौकर फक्त उभ्या राहून तमाशा पाहत होत्या. नाही, बापरे नाही, एका ऑक्टोपस महिलेने आपल्या देशाच्या राजकुमारीचं अपहरण केलं. वेगाने त्या काचेच्या डब्याचं झाकण उघडलं ज्यात तिचं अपहरण केलं होतं आणि जलपरी आर्याला मुक्त केलं. वेगा, तू मला वाचवलंस. या दयाळूपणासाठी तुझे खूप खूप आभार. छोटी जलपरी हो, मी तुला वाचवलं. आता तू मला खोल समुद्री राज्याच्या खजिन्याची चावी द्यायची. काय? मी आभारी आहे की तू मला वाचवलं, पण मी खोल समुद्री राज्याच्या खजिन्याची चावी तुला नाही देऊ शकत. मित्रांनी बक्षिसाच्या लोभाशिवाय दयाळू व्हायचं असतं. तिच्या या शब्दांनी क्रोधित होऊन वेगा मत्स्यकन्येला पुन्हा काचेच्या डब्यात कैद करू इच्छित होती. म्हणून तिने तिच्या ऑक्टोपस बाहूंनी शाईचे गोळे फेकायला सुरुवात केली. पण आर्याने शाईचे गोळे अडवण्यासाठी तिच्या जादूच्या शक्तींचा वापर केला आणि वेगाचे भयंकर बाहू पाण्याच्या वाळूत खोलवर पुरून टाकले. मी तुला शोधून काढेन आर्या, तुला माझे उपकार फेडावेच लागतील.
उपकार कोणत्याही परतफेडीची आशा न ठेवता केले जातात वेगा. जर तुला एक चांगली व्यक्ती बनायची इच्छा असेल तर आधी दयाळू मित्र बनायला शिक. जेव्हा आर्या जमिनीवर परतली तेव्हा तिला आठवलं की लिलीने तिच्यासोबत किती भयंकर कृत्य केलं होतं. तिला खूप वाईट वाटलं. ती लगेच प्रिन्स एडवर्ड कडे गेली आणि त्याला जे काही घडलं ते सांगितलं. मग त्यांनी लिलीला बोलावलं. मी तुला खरं नाही सांगितलं याचं मला दुःख आहे. हो, मी एक मत्स्यकन्या आहे. माझं घर, जमीन आणि पाणी दोन्ही आहे आणि माझं या दोन्हीकडच्या लोकांवर प्रेम आहे. मी तुमच्याशी खूप कठोर वागले माझ्या राजकुमारी. माफ करा मला. दुसऱ्या दिवशी शेवटी आर्याने सर्वांसमोर खुलासा केला की ती एक मत्स्यकन्या आहे. देशात राहणारे सगळीच माणसं एवढंच नाही तर प्राणीही हे ऐकून खूप खुश होते, कारण आता त्यांच्याजवळ एक अशी सुंदर राजकुमारी होती जी जमीन आणि पाणी दोन्ही ठिकाणी त्यांचं रक्षण करू शकत होती.